काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपशी संबंधित तुषार दामुगडे यानं बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. आज या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यापुढे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला तर कोल्हापुरी पद्धतीनं त्याला उत्तर देऊ असा इशारा शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिलाय. हनुमंत पवारांच्यावर जो लोकशाहीला घातक असा जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीचा हल्ला जर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर झाला तर इथून पुढच्या काळामध्ये कोल्हापुरी पद्धतीनं त्यांना त्याचं उत्तर दिलं जाईल याचा या ठिकाणी त्यांनी इशारा समजून घ्यावा. किंवा लोकशाहीच्या मार्गानं जर एखादा आमचा कार्यकर्ता मत व्यक्त करत असेल तर त्याला तुमच्यात जर धमक नसेल तर तुम्ही त्या डिबेटमध्ये भाग घेऊ नका. तुम्हाला उत्तर देता येत नसतील तर तुम्ही त्यातून बाजूला जावा. पण या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीनं जर काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावर हात उगारला, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तौफिक मुल्लानी, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास कदम, अमर समर्थ, विनायक फाळके, सचिन शेंडे, सचिव संजय पवार वाईकर, परिवहन समिती सदस्य अक्षय शेळके, संपतराव पाटील, विनायक घोरपडे, वेदवती मोहिते, रियाज सय्यद, संजय पटकारे, वैशाली महाडिक, उमेश पाडळकर, पूजा आरडे, शुभांगी साखरे, उज्ज्वला चौगुले, श्रीधर गाडगीळ, उत्तम शेटके, योगेश हातलगे, अमोल ओतारी, प्रमोद बेडेकर, स्वराज भाट, नागेश नलवडे, अथर्व पटकारे, तुषार काळे, रजनीकांत सरनाईक, विद्यानंद पोळ, रोहित पाटील, बाबूराव कांबळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.